कंबरदुखी, गुडघेदुखी, हाडामध्ये कटकट आवाज हे सर्व आता गायब झालं। फक्त ही 2 औषधी पाने रोज तुम्हाला चावून खायला डॉक्टरांनी सांगितलंय। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता घरच्या घरी बसून तुम्हाला तुमचे गुडघे दुखणे, कंबर दुखणे, तुमच्या कोणत्याही हाडामधून सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कटकट असा आवाज येणे यावर सोपा उपाय आता सांगितलाय, जो उपाय तुम्ही घर बसल्या अगदी मोफतपणे करू शकता। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता तुम्हाला अशा 5 झाडांची पाने आता दररोज सकाळी खायला सांगितलेत। फक्त तुम्हाला काहीही करायचं नाही। तुम्ही तुमच्या घराच्या भोवतालची ही जी 5 झाडे आहेत तर सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता, आंघोळ न करता फक्त उपाशीपोटी या 5 झाडांचं प्रत्येकी एक सकाळी चावून पाने खायचे आहेत। दिवसभर तुमची ठणका घालून बसलेली कंबरदुखी असेल, तुमचा गुडघा दुखत असेल, आपण झोपेतून उठल्या उठल्या आपले हाडे जशी कटकट अशी आवाज देतात तर ही हाडे सुद्धा आपोआप कटकट वाजायची बंद होणार आहेत। आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता ही महत्त्वाची माहिती सांगितली आहे। कोणत्या 5 झाडांची पाने दररोज एक अशी चावून तुम्हाला त्याचा रस गिळायचा आहे, नक्की बघायचा आहे। त्यामुळे तुमची कंबर दुखत असेल, तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज येत असेल, गुडघे तुमचे दुखत असतील तर हा महत्त्वाचा जालीम उपाय आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला आहे। त्यामुळे तुम्ही जर या आजारामध्ये आता चिंतेमध्ये आहात आणि तुमच्याकडे खर्चायला पैसे सुद्धा नसतील तर घरच्या घरी हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे। तर बघा, 1 रुपया पण खर्च तुम्हाला करावे लागणार नाही। तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे। हात दुखणे, पाय दुखणे, तुमची पाठ दुखत असेल, उठता बसता तुमच्या हाडामधून आता कटकट असा आवाज येणे असेल तर हा आवाज येणारा पूर्णपणे बंद होणार आहे। 5 आयुर्वेदिक औषध घरगुती पदार्थापासून बनवा, हाडांच्या सर्व समस्या दूर पळवा। व्हिडिओमध्ये 4 ते 5 असे घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत की जे केल्यानंतर हाडांच्या संदर्भातील सर्व आजार बरे होण्यासाठी आता तुम्हाला मदत मिळेल। आयुर्वेदिक हा फॉर्म्युला असल्यामुळे याचा साईड इफेक्ट तर अजिबात होत नाही, पण हे खूप पॉवरफुल देखील मित्रांनो आहे। उठता बसताना तुमच्या हाडामधून कटकट असा आवाज येणं, थोडंसं चालल्यानंतर तुमचं पाय दुखणं, थोडंसं काम केल्यानंतर तुमचं पाठ दुखणं, कंबर दुखणं, आता बघा वयामानाने सांधिवातासारखा त्रास होणं, गुडघेदुखीचा त्रास, अशा त्रासांना आता कायमचं बाय बाय करा। तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत की हाडाच्या संदर्भातील म्हणजे हाडाचा आवाज येणं म्हणजे तुम्हाला माहीत असेल सकाळी झोपेतून उठल्या उठल्या उठताना आपल्या हाडामधून कटकट असा आवाज येतो किंवा इतर दुखण्यांचे काय कारण असतात, तर यासाठी काळजी तुम्हाला आता काय घ्यायची आहे। व्हिडिओच्या शेवटी काही असे घरगुती 4 ते 5 उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून आयुर्वेदिक फॉर्म्युले आहेत तर ते सांगण्यात आले आहेत। खूप पॉवरफुल देखील हे फॉर्म्युले आहेत, याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या हाडांचे प्रॉब्लेम आता दूर करू शकता। तर बघा, हाडांच्या संदर्भातील आजारावर घरगुती उपाय मित्रांनो तुम्ही करतच नाही। बघा काय सांगितलं आयुर्वेदिक डॉक्टरांनी, आता हाडांच्या संदर्भातील आजारावर घरगुती उपाय तुम्ही कधीच करत नाही। तुम्ही थोडं तुमचं गुडघं दुखायला लागलं किंवा पाठ तुमची दुखायला लागली किंवा कंबर दुखायला लागली की लगेचच दवाखान्याला जात असता, परंतु तुम्हाला माहीतच असेल आजकाल आपल्याला दवाखान्यात गेल्यावर हात जरी डॉक्टरांनी लावला तर डॉक्टर हे 500 रुपये कमीत कमी फी घेतात। तर यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर आपल्यासाठी खास जालीम उपाय घेऊन येत असतात। आता हाडांच्या कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तुम्ही तुमच्या घराच्या शेजारची अशी काही झाडे असतात ज्याबद्दल तुम्हाला आपल्याला कोणलाच याबद्दल काय माहीत नसतं, त्या 5 झाडांची प्रत्येकी एक अशी 5 पाने बघा दररोज सकाळी उठल्या उठल्या ब्रश न करता तुम्हाला चावून खायचा आहे, त्याचा रस गिळायचा आहे। तर बघा मग कोणत्या झाडांची पाने आहेत आणि कोणती 5 पाने तुम्हाला सकाळी उठल्यावर खायचं आहे, तर बघा आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। यामध्ये जी 5 आयुर्वेदिक औषधांची पाने आहेत तर यामध्ये शेवटची 2 पाने इतकी जबरदस्त आहेत ज्यामुळे सकाळी उठल्यावर जो तुमच्या गुडघ्यामध्ये किंवा हाडामध्ये कटकट असा आवाज येतो तर तो आवाज 100% थांबणार आहे। कारण या पानामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं, या पानामध्ये आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा घालवायची ताकद असते। याबद्दल मित्रांनो तुम्हाला काहीच माहीत नसतं, आयुर्वेदिक डॉक्टर हे कायम सांगत असतात, पण आजकाल आयुर्वेदिक डॉक्टर कमी झाले आहेत। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती जी आहे
तर ती एक वयस्कर आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या, ज्यांचं वय सध्याला 102 वर्ष आहे. तर ते अजून पण एकदम खणखणीत ठणठणीत आहेत, कारण ते कोणत्याही दवाखान्याला जात नाहीत. घरी बसून ते सर्व आजारांचा घरामध्ये उपचार करतात. तर तुम्हाला पण पैसा खर्चायचा नसेल किंवा पैसा खर्च तुमच्याजवळ करण्यासाठी नसेल, तर असं तुम्हाला वाटत असेल की अजिबात तुम्हाला पैसा खर्चू द्यायचा नसेल, तर घरातल्या घरातच तुमचा गुडघेदुखीचा आजार असेल, कंबरदुखीचा आजार असेल किंवा तुमची पाठ जर दुखत असेल किंवा तुमच्या हाडामधून सकाळी उठल्या उठल्या झोपेतून कटकट असा आवाज येत असेल, तर हा आजार घरातल्या घरातच तुम्हाला आता नीट कसा करायचा आहे बघा नक्की. नेमकं तुम्हाला याबद्दल फॉर्म्युला आयुर्वेदिक डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलंय बघा. तुम्हाला याचं पालन कसं करायचं आहे बघा. आजकाल तरुण मुलामध्ये मित्रांनो किंवा तरुण लोकांमध्ये हाडांचा आजार म्हणजे तुम्हाला माहित आहे, उठता बसता आता हाडामध्ये कटकट असा आवाज हा येत असतं. ही एक समस्या आता नॉर्मल झालेली आहे. आता हाडामधून कटकट आवाज येणं, चालताना आवाज येणं, उठल्यानंतर हाडामधून तुमच्या आवाज येणं, बसताना सुद्धा आवाज येणं, गुडघ्यामधून कोपरामधून किंवा गोट्या पायाच्या गोट्यापाशी आवाज येणं, ही गोष्ट आता कॉमन झाली आहे. पण या आवाजामागचं नेमकं कारण काय आहे आणि या आवाजामुळे काय होतं, तुमच्या शरीरावर काय इफेक्ट पडतो, या आवाजाचं नेमकं लक्षण तरी काय बघा. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात की तुमच्या ठराविक वेळेनंतर हा कटकट आवाज येणं ठीक आहे, परंतु तुमचं जर वय वर्ष कमीच असेल आणि जर त्यामध्ये तुमचा आता बघा तुम्हाला हा कटकट आवाज हाडामधून येत असेल, तर तुमच्या शरीरावरती पुढे जाऊन गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे यावर वेळीच उपाय केला बरं, नाहीतर तुम्हाला याचा त्रास हा पुढे जाऊन मोठा त्रास सोसावा लागणार आहे. तर बघा, जर तुमचं वय 30च्या वर असेल, तुम्हाला कुठलाही त्रास होत असेल, जर कुठलेही हाड तुमचं दुखत असेल किंवा कुठले तुमचे पायाचे गोटे वगैरे सुजत असतील, तर समजून घ्यायचं आहे हे खूप तुमच्यासाठी डेंजर आहे. कारण आता जर तुम्ही हे 5 पाने जर खाऊन तुमचं शरीर तंदुरुस्त नाही ठेवलं, तर मित्रांनो बघा 1 रुपया पण तुम्हाला हे खर्च करावं लागणार आहे. तुमच्या घराच्या शेजारचं हे पान आहे तर ती तुम्ही चावून खायचं आहे. तुम्ही वेळेच हा उपाय जर नाही केला तर पुढे आजार हा खूप गंभीर वाढतो की तुमची कंबर तुम्हाला उठू पण देणार नाही, बसू पण देणार नाही, तुमचे गुडघे तर तुम्हाला चालू पण देणार नाही. त्यामुळे तुम्ही दवाखान्याची औषध न घेता, इतके पैसे खर्च न करता मोफत आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही जी माहिती सांगितल्या तर ती पाळायची आहे. मोफत मिळते म्हणल्यावर मित्रांनो ते खाऊन तुमचं शरीर एकदम तंदुरुस्त आणि ठणठणीत नक्की ठेवायचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल की कोणती पाने नेमकी खायची आहेत, कधी नेमकी पाने खायची आहेत, नेमकं कोणत्या झाडाची पाने आहेत, तर बघा याची संपूर्ण माहिती एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता आम्हाला सांगितली आहे. तीच माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला व्यवस्थित हे समजणार आहे. आता बघा मित्रांनो, तुमच्या शरीरामधून कोणताही पार्टमधून जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर कटकट असा आवाज येत असेल, तर त्याला कसं थांबवायचं आणि याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय माहिती सांगितल्या, तर बघा यानंतर लगेचच ही माहिती. आता कटकट आवाज काय येतो याचं कसं थांबवायचं हे सांगतो. त्यानंतर लगेचच आपण कोणत्या झाडांची 5 पाने खायची ते सांगतो. तर बघा, शरीरामधून जर तुमच्या कटकट असा आवाज त्या ठिकाणी येत असेल, तर बघा शरीरामध्ये कटकट आवाज तेव्हाच येतो ज्यावेळी आपल्या शरीरातील कॅल्शियम पूर्णपणे संपलेलं असतं. तर यासाठी मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, देशी काळा गूळ जो बाजारात मिळतो तर तो देशी गूळ खायचा आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला थोडे देशी शेंगदाणे जे असतात तर ते खायचे आहेत. शरीरामधून कटकट असा आवाज येणे बंद करण्यासाठी पहिला पदार्थ खायचा आहे तो म्हणजे काळा गूळ आणि शेंगदाणे. त्यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे तुम्हाला सुकलेले खारीक, म्हणजे ते सुकलेले खारीक असतात ते, आणि वाळलेले खोबरे हे तुम्हाला एकत्र करून खायचं आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यानंतर तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे तो म्हणजे मित्रांनो, तुम्ही रात्री झोपताना म्हणजे झोपायच्या आधी अर्धा तास थोडंसं हळद टाकून तुम्हाला दूध प्यायचं आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात ताकद असते, तुम्हाला यामुळे अशक्तपणा येत नाही. त्यानंतर तुम्हाला रात्री एका डब्यामध्ये थोडीशी मटकी, थोडीशी शेंगदाणे, थोडेसे मूग आणि थोडेसे हरभरे हे रात्री थोड्याशा पाण्यामध्ये तुम्हाला आता एका डब्यामध्ये त्यामुळे थोडेसे पाणी टाकून भिजू घालायचं आहे. हे भिजू घातल्यानंतर तुम्ही सकाळी हा डबा उघडायचा आहे आणि हे भिजवलेले जे कडधान्य आहेत तर ते सकाळ सकाळी तुम्हाला गूळ हे कडधान्य एकत्र करून खायचं आहे. यामुळे मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर मिळतं, कॅल्शियम मिळतं. यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची ताकद टिकून राहते व शरीरामध्ये जर तुमच्या कॅल्शियम तुम्हाला मिळालं तर तुमच्या शरीरामधून हाडामधून कटकट असा आवाज येणे आपोआप त्या ठिकाणी थांबू शकतं.
तर बघा आता तुम्हाला कोणत्या 5 झाडांची पाने तुम्हाला सकाळी उठल्यावर चावून खायचे त्याची नावे सांगतो। बघा आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं पात्रीची भाजी। तुम्ही मित्रांनो कधीतरी ऐकलेच असेल, काळ्या मातीमध्ये पिकणारी पात्रीची भाजी। ही भाजी तोडल्यानंतर दुधासारखा पदार्थ जो निघतो त्या ठिकाणी निघत असतो। बाजारामध्ये एखादा शेतकरी ही भाजी घेऊन नक्की बसतो। कोणाजवळ ही लवकर भाजी मिळत नाही, परंतु तुम्हाला बाजारामध्ये तुमच्या जवळच्या आठवडी बाजार जो असतो तर त्या ठिकाणी जाऊन शोधायचा आहे। नाव लक्षात ठेवा, पात्रीची भाजी। यामध्ये भरपूर प्रमाणात ताकद असते, जे खाल्ल्यानंतर तुमचा कमरेचा त्रास असेल किंवा कोणताही हाडांचा आजार असेल यामध्ये बरा होण्यासाठी तुम्हाला खूपच फायदेशीर ठरतो। त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे तुम्हाला तांदळाची भाजी। तर मित्रांनो या सगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या देशी भाज्या आहेत। यामधून तुम्हाला इतकी फास्ट ताकद मिळते, ज्यामुळे तुमच्या कमरेचा आजार असतील, गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, ती बरी होण्यासाठी तुम्हाला फायदा मिळतो। परंतु आजकाल या ज्या भाज्या आहेत तर ते कमी प्रमाणात मिळतात। तुम्ही एखादा शेतकरी बाजारामध्ये कुठे बसलेला आहे का हे पाहायचं आहे, शोधायचं आहे, व्यवस्थित त्या ठिकाणाहून ही भाजी विकत घेऊन यायचं आहे आणि ही भाजी दररोज करून तुम्हाला खायचं आहे। असं सलग 8 दिवस तुम्ही केल्यानंतर तुम्हाला हा आजार जो आहे तर तो पूर्णपणे नक्कीच तुम्हाला गायब तुमच्या शरीरातून झालेला दिसणार आहे। तर त्यानंतरची पुढची भाजी जी आहे तर ती म्हणजे मित्रांनो आंबाडीची भाजी। या आंबाडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं प्रोटीन आणि कॅल्शियम त्या ठिकाणी मिळत असतं। त्यामुळे आंबाडीची भाजी तुमच्या शरीरासाठी खूप चांगली आहे। त्यामुळे तुमच्या हाडांचे आजार सुद्धा लवकर बरे होण्यास ही भाजी खाल्ल्याने मदत होते। त्यानंतर बघा पुढची भाजी आहे ती सगळीकडेच भेटते, ती म्हणजे शेपूची भाजी आणि मेथीची भाजी। तर या भाज्या तुमच्या आरोग्यासाठी इतक्या चांगल्या आहेत की तुम्ही याचा विचार सुद्धा कधी करत नाही। आजकाल या भाज्या जास्त प्रमाणात खात नाहीत। आजकालचे लोक भजी, वडापाव अशा तळलेल्या पदार्थावर जास्त भर देतात, ज्यामुळे तुमच्या शरीरामधील कॅल्शियम पूर्णपणे नष्ट होते। शरीरामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी यासारखे आजार यामुळे होऊ लागतात। त्यामुळे भजी, वडापाव, पिझ्झा अशा तळलेल्या फास्ट फूडवर अजिबात भर देऊ नका, हे अजिबात खाऊ नका। तुम्ही या भाज्या सांगितलेत त्याच भाज्या खावा, त्यामुळे तुम्ही या भाज्या खाण्यावर जास्त भर द्यावा असं आयुर्वेदिक डॉक्टरांचं स्पष्टपणे म्हणणं आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हाडांचा आजार असेल तर या भाज्या तुम्ही नक्की खाव्यात, त्यामुळे तुमच्या आजारावर नक्कीच मात होईल। तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।